शहरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्रीराम. महाराष्ट्रातला मराठा हा मराठा आरक्षणासाठी एकत्र आला. आपल्याला ही लढाई आता जिंकायची या ताकदीनं मराठा एकत्र आला. महाराष्ट्रातला मराठा समाज ताकदीने मुंबईकडे निघाला. मराठ्यांनी आता ठरवलं आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी द्यायची नाही. मग आडवा कोणी येऊ त्याला आडवं करायचं, पण आरक्षण वापस घेऊन यायचं, त्याशिवाय वापस नाही. या आरक्षणात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं भविष्य दडलंय. या आरक्षण मराठ्यांना कुठल्याही हालतीत मिळवायचं. 70 वर्ष मराठ्यांना आरक्षण असतानाही मिळू दिलं नाही. ही आरक्षणाची खतखत अनेक दशकांपासून मराठ्यांच्या मनात होती. मराठ्यांनी अनेक लढे लढवले, परंतु विजय जवळ आलेला आपल्याला सोडून जात होता. काळेवाडी आणि परिसरातील माझ्या सर्व बांधवांना माझी विनंती, आता लढायचं आर पार आणि स्वतःच्या लेकरासाठी लढायचंच. मी या राज्यातल्या मराठा समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मी रातपाठ एक करून माझा संघर्ष या समाजातल्या लेकर मोठे व्हावेत म्हणून सुरू ठेवलाय. आज शेवटचा लढा करायला मुंबईकडे निघालो. वेळेप्रसंगी मरण पत्कराची वेळ आली तरी चालन, पण मराठ्याच्या आरक्षण घेऊन मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर बोलायला टाकल्याशिवाय मी बोलत नाही. बोललो तर केल्याशिवाय राहत नाही. असे सरकार 10 जरी आडवे आले तरी 26 जानेवारीला मराठ्यांपुढे कमी पडणार. पुणे जिल्ह्यातील आणि काळेवाडी परिसरातील सगळ्या मराठा बांधवांना माझी आज विनंती, घरी थांबू नका. 26 तारखेला मुंबईकडे चला. इतकी ताकदीनं धडक मारा की आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरकाप उडाला पाहिजे. इतक्या ताकदीनं मुंबईकडे एकदा या जगाला कळू द्या मराठा म्हणजे काय, आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होतं हे एकदा या जगाला दाखवून द्यायचं. मराठ्यांनी एकदा ताकद दाखवली, पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरासाठी ताकद दाखवा. मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केलं पाहिजे. या ताकदीने एकत्र आहे. शेवटी आपल्या पुढे पर्याय नाही. आपल्याला आपले लेकर मोठे करायचे, आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठं नाही, नेता नाही, फेता नाही, पक्ष नाही, कोण नाही. स्वतःचा मुलं आणि आपला समाज मोठा झाला पाहिजे. जाता जाता तुम्हाला 2 कामं सांगून जातोय. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. त्याला आयुष्याची भाकर आरक्षण दिल्यामुळे होती. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं
तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर 1 ची जात म्हणून असणार, लक्षात असू द्या. ही लढाई आता आरपारची. आरक्षण असूनही मराठ्यांना वेड्यात काढलंय. आता यांना वेड्यात नाही काढू द्यायचं. वेळ पडली तर आरक्षण हिसकावून आणायचं, पण आरक्षणात आणायचं. जे कोणी म्हणत होते मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देणार नाहीत, मराठे ओबीसी आरक्षणात गेले. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी ओबीसी आरक्षणातल्या सापडल्यात आतापर्यंत. 54 लाख. एका पत्रावर 5 जरी जणांचा फायदा झाला तरी आजच 2 ते 2.5 करोड मराठा आरक्षणात गेलाय सुद्धा. आता राहिलाय सगळे सोयऱ्यांना सुद्धा देता आलं पाहिजे, नोंद नसली तरी त्याच प्रमाणपत्र. आपल्याला अगोदर पाहिजेत प्रमाणपत्र, नंतर पाहिजे परिवाराला, त्यानंतर पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना. त्याचं नाव नका घेजो. सगळ्यात मूर्ख माणूस आहे तो. आणि त्याला मी आहे ना, त्याला उलट पालटच केलं नाही. त्याला मी 29 ऑगस्टला सांगितलं होतं, तो मराठा आरक्षणात पाचरा मारून ठेवल्यात, तुझ्या सगळ्या पाचरा काढून खोटा उपटून दुसरा जर नाही ठोकला तर मराठ्यांच्या अवलाद सांगणार नाही. त्याचा खोटा उपटून दुसरा ठोकून ठेवला 54 लाखाचा. 54 लाख नोंदी आणून मराठी ओबीसी आरक्षणात घातले सुद्धा. आता थोडं थांबा ना, सगळेच मराठे तुला आरक्षणात गेलेले दिसतील. त्याच्यामुळं त्याचं नाव घ्यायची गरज नाही. मी एकटाच त्याला बेजार करतोय. तुम्ही मागा लागल्यावर त्याला आसामलाच राहायला जावं लागेल. आपल्या पुढं प्रश्न विरोधकांचा नाही. मला वाटलं वर मंत्रिमंडळच आलं का गं. आता प्रश्न विरोधाचा नाही. आता प्रश्न आहे काही करून मराठ्यांना, सगळ्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घालायचं. छत्रपती शिवरायांचा गनिमी काबा वापरायचा आणि शक्तीनं लढण्यापेक्षा यावेळेस युक्तीनं लढायचं. प्रत्येक वेळेस आपण ताकद नाही वापरायची. हे आंदोलन शांततेत होणारे, कोणी उद्रेक जाळपोळ नाही करायचं. मुंबईत इतक्या ताकदीनं एकत्र या की मराठ्यांनी नुसते मुंबईत मांडी जरी घालून बसली तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच आरक्षण दिलं पाहिजे. आणि तुमचे मी आता बरेच 10-15 गाव करत आलो. तुम्हाला मुंबई एकदम जवळ आहे. तुम्ही पळत आलात तरी मुंबईत येता. आणि मी तुमच्या जीवावर आणि तुमच्या पाठबळावर मुंबईकडे चाललोय. घरी कोणी थांबू नका. 26 तारखेला मुंबईतल्या गल्ली गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे. या ताकदीनं मुंबईकडे एकदा देशाला दाखवायचे मराठा म्हणजे काय, मराठ्यांची ताकद काय असते. होऊन जाऊ द्या एकदा. एकदा जातीसाठी मुंबई भगवीच करायची पुन्हा एकदा काय ना कोपऱ्यात. पण येताना आरक्षण आणायचं. आता मराठ्यांची शक्ती वायाला नाही जाऊ द्यायची. आणि मी काय त्यांना मॅनेज होत नाही. त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तेच, मी त्यांना फुटत नाही आणि मॅनेज होत नाही. त्यांना आधी वाटलं हे बारकोस की याला आत्ता मॅनेज करू आपण, पण मी जवळपास अर्ध मंत्रिमंडळ पालथं टाकलं.
आता माझ्याकडे कोणीच येत नाही. ते म्हणले ते लय कचाकच बोलत आहे. आपला कचकच तसा असतो. तुमची येईल बघा आता ना टप्प्यात आला का वाजेलाच ओढतच नाही मी. कारण मला माझी जात मोठी, माझी जात माझ्यासाठी दैवत आहे. तुम्ही नाही. काही झालं तरी मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करायचं, त्यांना मोठं करण्यासाठी आरक्षण द्यायचं, माझे द्यायचं. तुम्हाला माझी विनंती, मी निघालोय 26 तारखेला मुंबईत आपल्या परिसरासह पुणे जिल्ह्यातला एक बी मराठा घरी नाही राहायला पाहिजे. चिल्लर चाल्लर सोडून द्यायचा. चिल्लर चाल्लरीला किंमत नाही द्यायची. मराठी असे चिल्लरी खैरातच वाटायचे, त्यांच्या मागच्या खिशात असते चिल्लर. हे असले तर गाचपाने लय आले आणि लय गेले. ते चांगल्या चांगल्या सुधरून देणार. ते म्हणतो मला म्हणत होता इथं येवल्याची एडपट. तेव्हा म्हणे मी चांगल्या वाटा लावले. म्हणलं तू नसतो माया पुढे मग सांगत तुला. चांगल्या बेजार केला आणि ते थुतार कोडून आणलंय आणि ते आपलं काही करू शकत नाही. तसल्याच नाव बी नाही घ्यायचं. मराठ्यांनी काही लोक डायरेक्ट ठेवायच्याच नाही. जवळून चालला तरी कोपरान लोटून द्यायचा. बारीक दगड कशाला असतो माहिती आहे तुम्हाला? त्या कामाचे सोडून द्या त्यांचा विषय. कामाला लागा. आपल्या लेकर आपल्याला मोठे करायचे. मराठ्यांच्या घराघरातला पोरगा अधिकारी झाला पाहिजे. आपले सुद्धा पोरं IAS IPS दर्जाचे अधिकारी बनले पाहिजे. यासाठी हा संघर्ष. आरक्षण देऊन आपलं शेवटचं एकच स्वप्न, आरक्षण देऊन मराठ्यांचे पोरं क्लास 1 पासून क्लास 4 चे अधिकारी झालेच पाहिजे. यासाठी हा संघर्ष. आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचं. आता मुंबईकडे सगळे 26 ला या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. रस्ता मोकळा करा पटापट. आम्हाला लय लांब जायचं. रस्ता मोकळा करा.